नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत तांदळाची अशी मऊ आणि जाळीदार इडली आणि टॅनी चटणी। ही जाळीदार इडली बनवण्यासाठी आणि मऊ इडली बनवण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका। आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण टॅनी चटणी बनवणार आहोत। ह्या चटणीसाठी खोबऱ्याची गरज पडत नाही आणि टेस्टलाही खूप सुंदर लागते। तर ही अशी इन्स्टंट तुम्ही ब्रेकफास्ट बनवू शकता, ऑइल फ्री ब्रेकफास्ट। त्यासाठी सुरुवातीला मी रात्रभर छान प्रकारे 4 वाटी तांदूळ आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजवून घेतले। आणि इकडे दुसऱ्या बाउलमध्ये मी 2 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ भिजवून घेतले। तीही मी रात्रभर भिजवून घेतली आहे। इकडे एका बाउलमध्ये मी 1 कप इडली रवा घेतला आहे आणि तो मी आता एका पाण्याने धुवून 10 मिनिटांसाठी भिजवून घेणार आहे। ह्या पद्धतीने त्यामध्ये पाणी टाकून जे काही वरती पाणी येतं ते पाणी मी काढून टाकणार आहे आणि 10 मिनिटांसाठी हा इडली रवा भिजवून घेत आहे। त्याचप्रमाणे मी अर्धा कप पोहे जे नॉर्मल असतात, नॉर्मल बाजारात मिळतात ते पोहे घेतले। ते सुद्धा मी एका पाण्याने धुवून आता ते 10 मिनिटांसाठी मी छान प्रकारे भिजवून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये पोहे आणि इडली रवा व्यवस्थित भिजतो। आता मी एक मिक्सर जारमध्ये 1 कप जे भिजवून घेतलेले तांदूळ होते ते आणि 1 कप जी उडीद डाळ भिजवून घेतली होती ती मी ॲड करून घेतली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मी पोहे घेतले आणि आता हे मिक्सर जारमध्ये मी फिरवून घेणार आहे। पाणी न टाकता फिरवून घेतले सुरुवातीला। आता ह्यामध्ये थोडंसं म्हणजे साधारणतः अर्धा कप पाणी मी ॲड करणार आहे। जास्त पाणी ॲड करायचं नाही कारण की ते पातळ होऊ शकतं। आणि ह्याची जराशी जाडसर अशी रवाळ अशी भरट करायची आहे। जास्त स्मूथ अशी सॉफ्ट जी मऊ अशी होईल अशी पेस्ट करायची नाही आहे, थोडीशी रवाळ अशी पेस्ट करायची। हे बघा, या पद्धतीने मी संपूर्ण जे काही तांदूळ आणि उडीद डाळ आणि पोहे रवा भिजवला होता ते संपूर्ण मी आता मिक्सर जारमध्ये फिरवून घेते। हे बघा, या पद्धतीने। आणि आता हे संपूर्ण माझं रवाळ पेस्ट बनवून झाली आहे। आता यामध्ये मी जो काही इडली रवा 10 मिनिटांसाठी भिजवून घेतला होता तो छान भिजला गेला आहे। आता तो मी यामध्ये ॲड करून घेते आणि आता मिक्सर जार ज्यामध्ये आपण बारीक करून घेतलं होतं त्याच मिक्सर जारमध्ये मी अर्धा कप पाणी टाकून आता ते थोडंसं मी फिरवून आणि ते पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता पण इडली रवा आणि पोहे ॲड केल्यामुळं पाणी टाकावं लागतं थोडंसं, म्हणजे ते पीठ जास्त कोरडं होत नाही आणि ते भिजण्यासाठी ते पाण्याची गरज पडते। आता 4 तासासाठी हे फुगण्यासाठी मी ठेवून देत आहे। 4 तास झाल्यानंतर आता बघू शकता छान प्रकारे पीठ फुगून वर आलं आहे। आता हे 2 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता थोडंसं पीठ मी काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेते। आता ह्या पिठापासून आपण छान प्रकारे इडली बनवून घेणार आहोत। तर इडली पात्राला मी तेलाने छान प्रकारे ग्रीस करून घेतलं आहे, संपूर्ण तेल लावून घेतलं। तर तेल लावल्यामुळे इडली चिटकत नाही आणि ती बनल्यानंतर सहज निघते, त्यासाठी मी तेल लावून घेतले। आता 15 मिनिटांसाठी हे इडली संपूर्ण मी वाफवून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे। बघा, या पद्धतीने। आता इथे मी चटणीची तयारी करते। त्यासाठी सुरुवातीला मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये साधारणतः 1.5 चमचा तेल मी ॲड करून घेतले। त्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी मी ॲड करून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा मी उडीद डाळ जी होती, कच्चीच उडीद डाळ आहे ती मी ॲड करून घेतली। ती खरपूस छान भाजून घेणार आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि आता मी उभा कांदा चिरून घेतला होता एक, तोही ॲड करून घेते आणि त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्याही मी ॲड करून घेतल्या। आता हे छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे। कांदा हा ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे आणि जळू द्यायचा नाही, त्यामुळे टेस्ट बिघडू शकते। त्याच्यामुळे फक्त कांदा सॉफ्ट होईल इतकंच भाजून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये शेंगदाणे ॲड केले, एक
वाटी त्यामध्ये ती भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी मी चणा डाळ, जी हरभरा डाळ असते चणा डाळ, ती भाजकी डाळ मी ॲड करून घेतली आहे। भाजकी डाळ जर नसेल तर तुम्ही फुटाणेही ॲड करू शकतात। आता हे मी छान प्रकारे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा। आता भाजून झाल्यानंतर थंड झाल्यावर मी ते मिक्सर जारमध्ये काढून घेतले। आता ह्याची पेस्ट मी करून घेते, हे बघा या पद्धतीने। आता यामध्ये कोथिंबीर मी ॲड करून घेणार आहे। कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। हे बघा या पद्धतीने कोथिंबीर ॲड करून घेतली आहे मी आणि थोडंसं पाणी ॲड करून आता स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे मी। हे बघा अशी स्मूथ पेस्ट बनवून झाली की आपण ह्या पेस्टला आता छान प्रकारे फोडणी देणार आहोत। त्यासाठी कढईत मी तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर मोहरी त्यामध्ये मी ॲड करून घेते। अर्धा चमचापर्यंत मोहरी घेतली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे फुटू द्यायची आहे, त्यामुळे टेस्ट छान येते आणि फोडणी छान बसते। त्यानंतर सेम आपलं उडीद डाळ जी होती, मी मोहरी छान फुटल्यानंतर 1 चमचा उडीद डाळ मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे। ती छान खुरपूस भाजून घेणार आहे। ही उडीद डाळ दाताखाली आली की खूप छान लागते, टेस्ट छान येते। आणि अर्धा वाटी मी बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये ॲड केला आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने। आता ही फोडणी अशी मंद आचेवर थोडीशी फ्राय करून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने, ती जळू द्यायची नाही। कांदा फक्त मऊ होईल तोपर्यंत आपण ही फ्राय करून घेणार आहे या पद्धतीने। तर ही फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी ॲड करून घेतली आहे। आलं लसूण हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, तर त्यामुळे टेस्ट थोडीशी छान येते। आणि आता ही जी काही पेस्ट मी बनवून घेतली ती त्यामध्ये ॲड करून घेते आणि त्याच मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ॲड करून घेते मी, कारण ही जी चटणी आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळ असते। आणि चवीनुसार आता मी 2 चमचे मीठ यामध्ये ॲड करून घेते। हे बघा या पद्धतीने आता मीठ ॲड करून याला छोटीशी अशी उकळ काढून घ्यायची आहे, फक्त 2 मिनिटासाठी। हे बघा या पद्धतीने आता ही आपली इडली आणि चटणी तयार झाली आहे। हे बघा किती सॉफ्ट आणि मऊ जाळीदार इडली तयार झाली आहे इकडे। आणि आता त्यासोबत आपण ही जी काही टॅनिक चटणी बनवली आहे ही तयार झाली, तुम्ही बघू शकता। अगदी छान याची टेस्ट येते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली। आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी आणि काही खास टिप्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मी रोज नवनवीन रेसिपी शेअर करेल। धन्यवाद।